नमस्कार. स्टार न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अंबरनाथच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपल्या आहेत. सगळेच उमेदवार आता मतदारांना जास्तीत जास्त भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंबरनाथमध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये बीजेपी तर्फे सुजाता दिलीप भोईर ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. नमस्कार सुजाता ताई. नमस्कार ताई. बरं, काय सांगाल, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, कशी वाटते ही निवडणूक? निवडणुका बोलतात ना, येत राहतात जसं बोलतात. तर खरंच निवडणुकीला आम्ही नेहमीच सामोरे जायला तयार होतो, कारण की आम्ही जनतेमध्ये राहून जनतेचं आम्ही नेहमी काम आणि आमची सेवा अविरत सुरू असते नेहमीच. म्हणजे लोक कधीतरीच उतरतात किंवा निवडणुका आली तर तेव्हाच येतात, पण आम्ही 12ही महिने लोकांमध्ये राहणारी माणसं आणि त्यांची कामं करणारी माणसं होतो, आणि त्याच्यामुळे मला काही निवडणुकीचं वाटत नाही आणि मला जनतेवर विश्वास आहे. असं एक तुम्ही खरोखरच म्हणजे जुने जाणते फार मोठ्या समाजसेविका आहेत, म्हणून एक तुमचं नाव पण आहे, एक समाजसेविका म्हणून येते. तुम्ही तुमच्या प्रभागाकडे कशा पद्धतीने बघताय? जेव्हा 2015ला मला शिवगंगानगर आलं, हम्म. जेव्हा माझ्या कुटुंबांनी मला उभं केलं, कारण की आपण बघतो नाही का, कोणीही स्वतःहून उभं राहतं का, आता मी ह्या वार्डातून उभी राहणार, मी त्या वार्डातून. पण आम्ही याच्यातून नसताना शून्य, मी एक साधी गृहिणी आहे, पण मला समाजसेवेची आवड आहे. आवड तर आहे. पहिल्यापासून माझे महिला मंडळ, बचत गट हे नेहमी म्हणजे माझे 2005 पासूनच आहेत. तर त्याच्यामुळे माझी समाजसेवा, माझ्या कुटुंबांनी मला बोलले की आता आपल्याला लेडीज वार्ड पडले, तर सुजाता तुला उभं राहायचंय. तेव्हा मी बोलली की मला जमणार नाही, मी प्रचाराला सोबत येऊ शकते, पण निवडणुकाला उभी नाही राहू शकत. मी बोललो तर नाही, तुझ्यात ती क्वालिटी, तू महिलांशी एवढं म्हणजे चांगलं तुझं काम करते, तुझं समाजामध्ये एवढं चांगलं काम आहे, तर ते बोले आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू उभी राहा. तर तेव्हा निर्णय घेतला आणि 2015 पहिली निवडणूक लढलो, आणि त्या निवडणुकीमध्ये मला खूप शिकायला मिळालं आणि खूप सारा अनुभव आला, कारण की एवढा जनतेचा प्रेम. जेव्हा मला 1 मार्च मध्ये मी गेलो तिकडे शिवगंगानगरला, आणि एप्रिलमध्ये इलेक्शन होतं, तर त्या लोकांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलं, तर अजूनपर्यंत 11 वर्ष झाले त्यांचं प्रेम कमी होत नाही आणि त्यांचं जिव्हाळा माझ्या कमी होत नाही. खूप विश्वास त्यांनी दाखवला, त्यामुळे मी आज शिवगंगामध्ये एवढं चांगलं मी आहे त्यांच्यासाठी सेवा करण्यासाठी. पण ही वेळ आली आता निवडणुकाची, की खरंच जनतेनी आपल्याला देणार. जनतेचा कौल तुम्ही कोणालाही विचारा, सुजाता ताईच नाव घेणार, की यावेळेस आम्ही सुजाता ताईलाच जिंकून देणार. कारण की पहिल्याच मी फक्त 40 मतं मला कमी होती, पण तरी सुद्धा मी हारलो कधीच बोलत नाही. मी अशा अविरतपणे काम करते ना, का कोण नगरसेवक आहे कोणाला माहितीच नाही, सगळ्यांना वाटतं मीच नगरसेविका आहे, कारण की काम आपलं बोलतंय. काम बोलता आणि जनतेचं काम करायला लोकांना कशी पदाची गरज असते, आणि मला नाही वाटत की पदाची गरज आहे. फक्त मी जेव्हा माझे पैसे यूज करते ना, तिथं आता माझे पैसे आणि नगरपालिकेचं काम ते मिळून माझ्या जनतेला मी कुठं 5 रुपये द्यायचे, तिथे मी 10 रुपये देण्याचा प्रयत्न, म्हणजे जो काम एक छोटं होतं ते आता मोठं होणार. ही साथ मला मिळणार म्हणजे एक खुर्चीवर बसल्यावर, कारण की माझी जनता मला नक्कीच खुर्चीवर बसवणार आहे आणि त्यांची सेवा करण्याचा मला मोका देणार आहे, आणि मला त्याच्यात आनंद आहे. आणि बरं, तुम्ही एक महिला आहात, महिलांच्या पण बऱ्याचशा काही समस्या असतात आणि महिला शेवटी महिलांजवळच बोलू शकता, तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? खरंच ताई, तुम्हाला सांगू का, आपण आज बोलतो ना का एक महिला आज जावा असतात तर त्यांचं पटत नाहीये, किंवा कुटुंबामध्ये राहणाऱ्या पण आज तुम्हाला माहितीये, महिला माझी फॅन आहे. आज आपण बोलतो नाही का, प्रत्येक महिलेला तुम्ही शिवगंगानगरच्या विचारात, ते आपल्याला एवढे मानतात आणि एवढ्या मला विचारतात ना, का ताई नाही, यावेळेस तुम्हीच, आणि तुम्ही आम्हाला खूप आवडता आणि तुमचा स्वभाव खूप छान आहे, आणि यावेळेस ताई तुम्हालाच आम्हाला एवढं म्हणजे प्रेम आहे ना महिलांचा माझ्यावर. कारण की त्यांना माहित आहे का, एक महिला मन मोकळं कुठं करू शकते. तर त्यांना माहित आहे, त्यांनी 11 वर्ष बघितलेलं आहे. कोण समोर आल्यावर त्यांना माहिती आहे बिनधास्तपणे आपण ताईशी बोलू शकतो, आणि माझ्यासोबत सगळं शेअर करतात महिला. हे आपण ओपनली बोलत नाही, पण मी महिलांना माहिती आहे आमच्या, आम्ही ताईजवळ सगळं मैत्रिणीसारखे आहेत. एक वोटर्स वेगळा असतो, एक मैत्रीण वेगळी असते, पण माझे जे वोटर्स आहेत ना, ते माझे घरचे फॅमिली सारखे आहेत, म्हणजे मैत्रिणीसारखे, फॅमिली सारखे आहेत. का ते काय वाटलं तर लगेच कॉल करते, ताई असं झालं तसं झालं असं, म्हणजे याच्यातून कसं करायचं. एक एक महिलांचे प्रश्नही ते म्हणजे आपल्याला मला आपण हाताळतो, ते कोणतेही असो. महिलांचे प्रश्न बोलले की जिव्हाळ्याचा काय आला, पाण्याचा. आता पाण्यासाठी आपण काही नसताना देखील एवढे मोर्चे काढले. आपण सदाभाऊ खोतला सुद्धा आणलेला 2 वर्षापूर्वी, पाणी पुरवठा मंत्री होते तेव्हा. म्हणजे आपण बघत नाही. माझं म्हणणं का, जे मला करता येईल माझ्या जनतेसाठी, पण ते अंबरनाथसाठी झालं. विचार करा, माझ्या एक शिवगंगानगरच्या
महिलांना पाणी नाही, पण मी पूर्ण अंबरनाथसाठी ती मीटिंग लावली आणि त्याच्यात आता म्हणजे थोडंफार आणि एवढं पाणी आता म्हणजे नाहीये, कारण की तिथं पाण्याची टाकी असून सुद्धा पण ज्याला जबाबदारीवर खुर्चीवर बसवलेलं जनतेने, जनतेने ज्याच्यावर विश्वासाने त्याला जिंकून दिलं, पण त्याला ते हाताळता नाही आलं. मेन उलट महिलांना खुश करायचं असतं. महिलांचं मूलभूत गरजा कोणत्या आहेत? पाणी मेन आहे, नंतर वीज, रस्ते, लाईट, सीसीटीव्ही सुरक्षितेच्या बाबतीतचे असतात. पण त्यांनी तो कधीच विचार केला नाही आणि त्यांनी फक्त आणि फक्त आता फक्त आपण आपलाच बोलू, पण ज्यांना दिलं म्हणून मला आता जे पहिले मी माझा वचननामा बघा, त्याच्यात मी पहिला प्रश्न आहे पाण्याचा मी लिहिलाय. म्हणजे आपलं विजन नंतर मेन आहे ते पाण्याचं आहे. मी तुम्हाला सांगते, मी निवडणुकीला उभी राहिलो ना तर विजन घेऊनच राहिले. अच्छा. मी जेव्हा फर्स्ट टाइम 2015ला पण राहिले तेव्हा माझं विजन होता हम्म. की मग मला डबल काम करण्याची संधी मिळाली. मी तर सेवा करत होतो लोकांची, पण मी जिंकल्यावर मला डबल करता येईल. बरं, मी बरं. त्याच उद्देशाने इथं राहिले, कारण की मला काही ना काही करून जनतेची सेवा करायची आहे. सेवा करायची. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मला त्यांच्यासाठी आणायच्याच सगळ्या सुविधा आणि मी स्वतःही जनतेसाठी खर्च करते. खर्च करते. आपल्याला भगवंताने खूप भरभरून दिलेलं आहे, हम्म. पण मला या क्षेत्रामध्ये आवड असल्या कारणाने मी जनतेसाठी म्हणजे झोकून दिलेलं आहे. मी कुठं आपण रात्री देत, मला रात्री बेरात्री पण कॉल येतात, पण हा. त्यांना माहिती आहे ताई कॉल उचलते. हम्म. असं आपण कधी स्विच ऑफ नाही केलं काल का कधी नाही. आपण अहोरात्र म्हणजे जनतेमध्ये राहणारी माणसं होत. माणसं. आणि मी स्वतः कार चालवते, गाडी चालवते, म्हणून मला शिवगंगाही लांब नाहीये. लोकांचे खूप प्रश्न आहेत हा. की मॅडम बारकोपाड्यामध्ये राहतात शिवगंगा, आम्ही शिवगंगामध्ये आमचे 3-3 घर आहेत, 3-3 फ्लॅट आहेत. हा. विचार करा तुम्ही. आणि बारकोपाडा पण, आता बारकोपाडा माझं सासर आहे, शिवगंगा माझा माहेर आहे. हा. पण मग 5 मिनिटं मी स्वतःची गाडी चालवते तर मला 5 मिनिटं लागत नाही, मी जातेच आणि मी असतेच रोज. आपण तिथं महिला ठेवले लोकांच्या समस्या जाणण्यासाठी. हा. त्यांच्या ऑफिसला जेवढी लोक जात नसतील तेवढे आपल्या ऑफिसला असतात लोक हा. समस्या घेऊन, कारण की का ताईला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. हम्म. बारकोपाडा शिवगंगा असं बोलू. प्रभाग क्रमांक 22चाच भाग शिवगंगा आहे आणि 22चाच भाग हा बारकोपाडा, त्यामुळे याच्यामध्ये भेद करणं चुकीचं आहे आणि हा एकच भाग आहे, आम्ही इथले स्थानिक आहोत. आणि जसं प्रभाग क्रमांक 22 आहे तर त्याच्यात बारकोपाडा शिवगंगा नगर आहे, म्हणजे एक भाग शिवगंगाचा एक भाग बारकोपाडाचा आहे, तर त्याच्यात भेद करायची गरज नाही. पण इथली लोक भेद करतात. तुम्ही मागायला तर बारकोपाड्यामध्ये पण येता, पण तुम्ही कशामुळे येता बारकोपाड्यामध्ये मतदान मागायला? कारण की बघा, माणसंच असतात जिथं राहतात. बारकोपाड्यात ही माणसं राहतात, शिवगंगात ही माणसंच राहतात. असं वेगळं नाही ना, पण तुम्ही काहीतरी वेगळं सांगायचं, कोणाला तरी वेगळं सांगायचं, असं भागच नाहीये. तो बघा देवाने हे जुळून दिलं, कारण की ती लोक बोलायची ना बारकोपाडा बारकोपाडा, पण देवाने ते जुळून दिलं, कारण की ज्याच्या त्याच्या परीने ते सगळं व्यवस्थित आहेत. कोणी कोणाला अडचणी नाही निर्माण करत का कोणी नाही येत, उलट आपलेच जे आहेत ते निर्माण करतात. ज्याला खुर्चीवर बसवलंय जनतेचा विश्वासघात करतात. आम्ही पाणी देणार 10 वर्ष त्यांची सत्ता असताना देखील पाणीचं नाहीये, आणि पाणी नाहीये, पाणी तर सगळ्यात महत्वाचं आहे. इथल्या नगरसेवकाला पाणी देता नाही आलं नागरिकांना, आणि मग ते महिलांचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत. सुरक्षा आहेत. आता आम्ही बोललो, मला जनता जेव्हा मी बोलली ना विजन घेऊन आलेलो आम्ही, जेव्हा मला जनता निवडून देते तर आपण AI चे कॅमेरे बसवतोय. आधीही यापूर्वी आम्ही 2.5 लाख रुपयाचे कॅमेरे सीसीटीव्ही बसवलेले, पण ते त्यांनी नव्हते केलं आणि आपण केलेलं, त्यामुळे त्यांनी वायरिंग कट केलेल्या होत्या. कॅमेरे फिरवायचे आम्ही गार्डन मध्ये, पूर्ण मेन रस्ता चौकापासून तर पूर्ण एंड पर्यंत आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले. हा काम कोणाचा आहे? त्याच आहे, पण आम्ही केलं, काही नसताना देखील केलं. असंच 11 वर्ष आम्ही एवढी कामं केलं ना, मला सांगायची गरज नाही. माझी जनता स्वतः बोलते. आता मी मत मागायला जाते ना, काय तुम्हाला यायची गरज नाही, आम्ही तुम्हालाच करणार आहोत. तुम्ही काय बोलू, मी माझं काम बोलतच नाही, जनता बोलते माझं काम. ताई आम्ही बघितलं तुम्हाला 11 वर्ष काम करताना, सुख दुःखात, एवढं कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आमच्या सोबत होतात. ज्यांना त्यांना माहित आहे किती अशा पेशंट होते त्यांना आम्ही वाचवलंय. डेंटल हॉस्पिटल मध्ये काढून आम्ही प्रायव्हेट मध्ये त्यांना ठेवलंय. असं किती म्हणजे त्यांना फ्रुट्स वगैरे, वॅक्सिनेशन आपण 6,000 केलं. मांस असो, धान्य वाटप, भाजीपाला आपण कमी दरामध्ये 50 रुपयामध्ये आठवडाभराची भाजी द्यायचो. कारण की जे स्वाभिमानी लोक असतात त्यांना लाईनीत राहायला कसं तरी वाटतं फ्री मधलं घ्यायला, पण ते बोलायचं ताई तुम्ही एकदा फ्री मध्ये दिलं बस झालं, आता तुम्ही काहीतरी घ्या. तर आपण 50 रुपयाची त्यांना 50 रुपयात भाजी त्यांना आठवडाभराची, म्हणजे 300-400 रुपयाची भाजी त्यांना आपण 50 रुपयात द्यायचो. म्हणजे आम्ही कुठंच चुकलो नाही, कारण की का माझा जनतेवरचा विश्वास का आताच खरी साथ द्यायची आहे कोरोनामध्ये. कारण की जे गव्हर्नमेंट जॉब वाले होते त्यांना होतं पेमेंट, पण जे आपले प्रायव्हेट वाल्यांची काय हालत होती ते आपल्याला माहिती आहे. म्हणून जे मला काही बोलायची गरज नाही, मला पूर्ण यावेळेस जनता जी आहे ना, तुम्ही बघणार आहे 21 तारखेला पाठीशी 100% राहणार आहे.
की त्यांना माहिती की ताईंनी काम दिखाव्यासाठी केलंच नाहीये आणि पोट भरण्यासाठी केलं नाहीये जसं समोरच्यानी केलं. कारण की ते त्यांचं भविष्य बघतात, ते आपल्या नागरिकांच्या समस्या नाही बघत नाही आहे. बघत आहे. मग त्याच्यामुळं मला ही निवडणूक सोपीच वाटते. मग कारण की मी निवडणुकीची स्पर्धा मानते एक दिवसाची. जो एकच विन होणार आहे, जनता ठरवणार आहे कोणाला विन करायचा. म्हणून मला काहीच वाटत नाही. मला 450 मतदान जरी केलेलं ना 2005 त्याच्यात पण मी खूप खुश होतो. माझे मिस्टर बोलले काही नाही टेन्शन घ्यायचं, तुला विन व्हायचं तरी 450 होतं ना, मी तरी खुश होती. आणि आम्ही दुसऱ्या दिवसापासून ऑफिस जॉईन. आम्ही त्या लोकांना सोडलं नाही मी का आता चला निवडणूक आली पुढची तेव्हा आपण त्यांच्याकडे जाऊ आणि मग तेव्हा सेवा करायला लागू. कारण की असं कोण करतात जे निवडणुकीला उभे राहतात फक्त निवडणुकीपुरतीच येत आहेत असं असतं. आणि विचार करा ज्या माणसाला जो समोरचा आहे, ज्या माणसाला समोरच्यांनी 2015ला नगरसेवक बनवला तो माणूस त्यांचा नाही झाला तर तो जनतेचा होणार आहे का? मग लक्षात ठेवा कारण की जनता ही हुशार असते, सुसज्ञ असते, सुशिक्षित असते. त्यांना सगळं कळतं की कोण माणूस काम करतो, कोण माणूस काम नाही करत. आणि निस्वार्थ मनाने जे केलेला प्रेम असतो ना तो समजतो त्यांना की हा तू नगरपालिकेची साथ असून तू करू शकला नाही. आम्ही बिना नगरपालिकेत नाही जाऊन सुद्धा आम्ही रस्ते बनवले, ड्रेनेज बनवले, किती आम्ही सोसायट्या त्यांना मी बोलले पहिले नगरसेवकाला प्राधान्य द्या नंतर तुम्ही माझ्याकडे या. नगरसेवक सोसायटीवाले 3-3 वर्ष पत्र देऊनही काम नाही झालं त्यांचं. आपण 3 महिन्याच्या आत काम केलेले आहेत. असे किती ड्रेनेजचे असतील, 2 CC आहेत आपले, समाज मंदिराचं काम सुरू आहे आपला, 2 डांबरीकरण आहेत आपले. हे सगळं नगरसेवक करतो पण हे आपण केलेलं आहे आणि याच्या पुढे मी अजूनही करणार आहे. कारण की माझ्या डोक्यात जे आहे ना आपण बोललो ना विजन घेऊन आलेले आणि मी बोलून नाही दाखवत, मी करून दाखवणार आहे. आणि लोक स्वतः मला पुढच्या 5 वर्षात स्वतः म्हणजे मला जायचीच गरज नाही पडणार आहे. कारण की मला माझ्यावर विश्वास आहे, मी काम करणार आहे जनतेचा असं. आणि काल एकदा फडणवीस साहेब पण येऊन गेलेत आपल्या इथे. हो, खूप आनंदाचा दिवस. आणि आपल्या ऐतिहासिक नगरी अंबरनाथ जे प्राचीन शिव मंदिर आपल्याकडे आणि त्या नगरीत आपले लाडके सर्वांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि एवढं आनंदाचं वातावरण की आम्हाला गगनात मावण्याचं झालं की ते आपल्याकडे आले ना. आमची इच्छा होती की त्यांनी यावं आणि लाडक्या बहिणींना कारण की खूप इच्छा होती बहिणींची सुद्धा. आम्हाला बोलायचे की येणार आहेत का, कधी येतील आपल्याकडे, तेव्हा आपण आणि हे अचानक ठरलं. खूप छान झालं. आणि त्यांनी एवढं मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर बोलले, एवढं चांगलं ते बोलले ना. आम्ही विजनावरच बोलतो आणि आम्ही विजन घेऊनच उतरतो. खूप छान. पाण्याच्या प्रश्नाचे त्यांनी कसे धरण कुठे काय करणार, कशातून आपल्याला MLD मधून पाणी येणार, कसं MMRDC बोलून कुठून निधी उपलब्ध करून द्यायचं, एवढं सुरेख त्यांनी मांडले प्रश्न. म्हणजे की त्याचे उत्तर आपल्या तेजश्री त्यांनी मांडले पण त्यांनी उत्तर खूप छान दिलं की कसं म्हणजे या माणसाला म्हणजे कोण कोणावर बोलत नाही पण एक विजन घेऊन उतरलेला माणूस तो विकासावरच बोलतो. कारण की त्याला दुसरं काहीच नाही, फक्त विकास आणि विकास. मग तो पाण्याचा मुद्दा असो, युवा पिढीच्या रोजगारांचा विषय असो, आपल्या लाईटीच्या स्ट्रीट लाईटीचा विषय असो, ज्या अंधार CCTV आणि झोडपटपट्टी त्यांना घरं बांधून द्यायला पाहिजे, अशा अनेक विषय. जो मेट्रो, आता मेट्रोमध्ये जाणार, ट्रेनला AC दरवाजे लागणार त्याच्यामध्ये आणि पैसे पण तेवढेच लागणार. म्हणजे असे खूप छान छान फडणवीस साहेब येऊन त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना आता लखपती दिदीचं त्यांनी योजना सांगितली. असे त्यांनी 4-5 योजना ज्या सांगितल्या त्या आपल्या महिलांच्या ह्याच्या. कोणी कुठला असा पक्ष नसेल जो एवढा बघणीच्या महिलेचा एक प्रश्न सोडत असतील, पण हा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील ते एवढे विचार करतात. आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत, आमचे कथोरे साहेब आहेत, सर्व आमच्या पक्षाचे जे लोक आहेत ना ते जे नेतेच आहेत त्यांच्याकडूनच आम्हाला मार्गदर्शन म्हणून आम्ही हे जनतेत उतरलेलो आहे जे पक्ष. आणि एवढा विश्वास आमचा पक्ष आमच्यावर दाखवतो. त्यांना माहिती आहे का ताई आपली काम करते म्हणून. खूप विश्वास आहे पक्षाचा आपल्यावर आणि आम्ही खरं ठरण्याचा मी प्रयत्न पुरेपूर करत असते की पक्ष आपला कसा वाढणार आणि पक्षाची कुठं कुठं जनतेला गरज आहे. आणि आमचा पक्ष नेहमीच बोलतात ना खालच्या माणसापर्यंत पोहोचायचा. म्हणून लोकांना निवडणूक कठीण वाटते, आम्हाला नाही कठीण वाटत. कारण की आम्ही नेहमी ग्राउंड लेवललाच काम करणारी माणसं होत आणि आम्ही प्रत्येक घरी आम्ही ठिकठिकाणी आम्ही भेटी गाठी असो, नेहमी आम्ही 12ही महिने आम्ही लोकांच्या संपर्कात असतो, सुख दुःखात सगळ्यात असतो आम्ही असं. 20 डिसेंबर रोजी अंबरनाथ येथे मतदान होत आहेत. सर्वांनी घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा.
सुजाताई भोईर ह्या खरोखरच एक सामाजिक कार्यकर्त्या असून तळागाळातल्या लोकांपर्यंत ते काम करत आहेत. मतदार त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे आहेत आणि त्यांना बहुमूल्य मतांनी विजयी करतील अशी आपण आशा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.